जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत आपल्याला एक सर्वेक्षण करण्याचं काम देण्यात आलेलं आहे. त्याचा जो काही विषय आहे तो म्हणजे औपचारिक शिक्षण आणि नियमित नोकरीत नसणाऱ्या युवकांचं आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे. तर ते सर्वेक्षण कसं करायचं आहे, त्या सर्वेक्षणाचा जो काही फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे याची बेसिक माहिती आपण या आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्यामध्ये पार्ट 1 मध्ये जवळजवळ 13 प्रश्न आहे, तर पार्ट 2 मध्ये 32 ते 33 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहे. तर कशा पद्धतीने आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे याबाबत आपण पुढच्या 10 ते 20 मिनिटांमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता, जिथे आपणाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत ज्या काही परीक्षा घेतल्या जातात तसेच विविध उपक्रम राबवले जातात, या विविध उपक्रमाची माहिती आपणाला या यूट्यूब चॅनलद्वारे आणि टेलिग्राम चॅनलद्वारे भेटत असते. तर नक्कीच मला वाटेल की या व्हिडिओमधली माहिती आपल्याला आवडेल, तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत महाविद्यालयातील सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे जे काही विभाग आहे तर त्या विभागातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आपण आत्ताच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जे काही पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच नगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा यांच्यासाठी जी काही गेल्या 3 दिवसापासून एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये आपल्याला त्यांनी औपचारिक शिक्षण किंवा नियमित नोकरीत नसणाऱ्या युवकांचे सर्वेक्षण या अंतर्गत काही फॉर्म देण्यात आलेले होते. ज्या महाविद्यालयाचे युनिट 200 होतं त्यांना 40 फॉर्म देण्यात आले, ज्या महाविद्यालयाचे युनिट 100 होतं त्यांना 20 फॉर्म देण्यात आले, तर ज्या महाविद्यालयाचे युनिट 50 होतं त्यांना 10 फॉर्म देण्यात आलेले होते. म्हणजे बघा प्राध्यापक मित्रांनो, आपल्याला विद्यापीठांनी किमान 10 ते मॅक्झिमम 60 पर्यंत आपल्याला काय केलेले आहे, हे फॉर्म दिले गेलेले आहे. आपल्याला या फॉर्मच्या माध्यमातून काय करायचं आहे, हे फॉर्म लवकरात लवकर भरायचे आहे आणि विद्यापीठाला 20 एप्रिलपर्यंत काय करायचे आहे, जमा करायचे आहेत. ओके, जसं की बघा की नाशिक जिल्ह्यासाठी त्यांनी काल जे काही फॉर्म वाटप केले तर या फॉर्म वाटपमध्ये 2000 फॉर्म हे नाशिक जिल्ह्यासाठी, 3000 फॉर्म हे नगर जिल्ह्यासाठी आणि 3000 फॉर्म हे पुणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागासाठी देण्यात आलेले. टोटल पुणे विद्यापीठातर्फे 8000 हे फॉर्म भरून घेतले जात आहे. असेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये हे फॉर्म भरून घेतले जात आहे. हे केंद्रीय स्तरावरचं कामकाज आहे आणि याच्यामध्ये क्षेत्रीय संचालनाला आपल्याला हा डेटा दिनांक 21 तारखेपर्यंत किंवा 22 तारखेपर्यंत, म्हणजे कोणत्या एप्रिल महिन्याच्या 22 तारखेपर्यंत सबमिट करायचा आहे. तर हा फॉर्म आपण कसा भरणार आहोत ते पहिल्यांदा कृपया समजून घेऊया. तर आणि हे काम कशा पद्धतीने तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. बघा, आपल्या महाविद्यालयात जर का आत्ता 50चं युनिट आहे किंवा 100चं युनिट आहे, जसं की मी सांगितलं की 200च्या युनिटसाठी तुम्हाला 40 फॉर्म देण्यात आलेले आहे, 100च्या युनिटसाठी तुम्हाला 20 फॉर्म देण्यात आलेले आहे. आता हे 100 जे काही विद्यार्थी आहे, जसं की एक गृहीत धरू की आपलं 100चं युनिट आहे, मग ते नियमित असू द्या नाही तर रेग्युलर असू द्या, तर 100 विद्यार्थ्यांसाठी आपल्याला 20 फॉर्म दिले आहेत ना, तर तुम्ही 5-5 मुलांचे काय करा, ग्रुप तयार करा. एका ग्रुपमध्ये तुम्ही काय करू शकता, फॉर्म देऊ शकता. ओके, एक फॉर्म देऊ शकता आणि त्या विद्यार्थ्याला म्हणायचं की तू एखाद्या दत्तक गावात जा किंवा तू ज्या भागामध्ये राहतो त्या भागातल्या जवळपासच्या कुटुंबांचा काय करा, सर्वे करा. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की त्या कुटुंबाचा सर्वे एकापेक्षा जास्त जणांनी करता कामा नये. ओके, म्हणजे जो काही आपल्याला डेटा प्रोव्हाइड करायचा आहे ना, तर तो एका कुटुंबाचाच करायचा आहे. त्या कुटुंबाचा सर्वे बाकीच्या कुणी विद्यार्थ्यांनी परत करायचा नाही आहे. म्हणजे कुटुंब ते डबल होता कामा नाही. हा एक सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे आणि आपल्याला हे काम 20 तारखेपर्यंतच करायचं आहे, 20 एप्रिलपर्यंतच करायचं आहे, हे कृपया लक्षात घ्या. आता दुसरी महत्त्वाची बाब की यामध्ये तुम्ही कुणाचा सर्वे करू शकता. नंबर 1 की ज्या व्यक्तीचं वय 15 ते 29 वर्ष याच वयाचं आहे त्याच युवकाचा सर्वे आपण करू शकतो. त्याच्यात त्या व्यक्तीने फॉर्मल एज्युकेशन, ओके, ज्याला आपण औपचारिक शिक्षण म्हणतो, हे घेतलेलं नाही, तो आत्ता घेत नाही आहे. फॉर्मल एज्युकेशन तो घेत नाही आहे किंवा आत्ता तो कोणत्याही पद्धतीने नोकरीमध्ये नाही आहे. ओके, काही तो नोकरी करत
नाही आहे, तो बेरोजगार आहे, अशा युवकांचा आपल्याला काय करायचं आहे, सर्वे करायचा आहे. हे शासन स्तरावर आपल्याला सांगितलेलं आहे. याच्यापेक्षा मी जास्त माहिती आत्ताच्या याच्यामध्ये देऊ शकत नाही. तर मी म्हणेल की आपल्याकडे खूप सारे विद्यार्थी आहे, तर या विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या जे काही कन्सर्न सांगितलेलं आहे तर त्यांचा काय केला पाहिजे, सर्वे करून दिला गेला पाहिजे. ओके, तर या सर्वेमध्ये आपण जर का नजर टाकली तर इथे बघा M1 म्हणून एक मॉडेल दिलेला आहे. तर M1मध्ये 13 प्रश्न आहे, तर M2मध्ये जवळजवळ 33 प्रश्न आपल्याला दिलेले आहे. एकदम प्रश्नांची उत्तर एकदम सोप्या पद्धतीने आहे, एकदा समजून घ्या. एक 10 ते 20 मिनटामध्ये हा व्हिडिओ बघितला तरीसुद्धा आपल्या स्वयंसेवकांना हा फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती तुम्हाला भेटून जाईल. ओके, बघा आता सगळ्यात अगोदर आपण जो काही सर्वे करणार आहे ते महाराष्ट्र राज्याचा करणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला राज्याचं नाव महाराष्ट्र हे आलेलंच आहे. त्याच्यानंतर राज्याचा कोड आपला 027 आहे, तो देखील आलेला आहे. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, 3 नंबरला जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे, जसं की नाशिक, नगर, पुणे जे असेल ते तुम्ही इथे लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचा कोड लिहायचा आहे. बघा हा डिस्ट्रिक्ट कोड तुम्हाला सेन्सेक्स 2011च्या जनगणनेनुसार तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे जी काही लोकसंख्या 2011ला दिलेली आहे त्या जनगणनेनुसार तुम्हाला तो कोड भेटणार आहे. आता तो कोड कुठे भेटतो ते देखील मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या गुगल क्रोममध्ये विलेज कोड लिस्ट एवढं जरी नाव टाकलं ना तरी तुम्हाला काय होईल, ती लिस्ट तुम्हाला इथे फाइंड आउट होईल. बघा इथे तुम्हाला डिस्ट्रिक्टचा नेम दिलेला आणि इथे सेन्सेक्स कोड दिलेला आहे. हा 2011च्या जनगणनेनुसार दिलेला आहे. ओके, त्यामध्ये जर का तुम्ही क्लिक केलं तर इथं बघा सांगितलेलं आहे महाराष्ट्र विलेज डिरेक्टरी ॲज पर 2011 सेन्सेक्स डेटा. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं स्क्रोल डाऊन केलं तर इथे तुम्हाला बघा सिरियल नंबर, डिस्ट्रिक्ट नेम, नंतर सेन्सेक्स कोड, दॅन नंबर ऑफ विलेजेस. आता महत्त्वाचे आपल्याकडे जे काही नगर, नाशिक आणि पुणे आहेत तर त्यांचा कोड मी इथे दाखवतोय. बघा नगर जिल्ह्यावाल्यांनी कोणता कोड टाकायचा, 522. ओके, तर त्याच्या पुढचा आपल्या नाशिक जिल्ह्याने किती कोड टाकायचा, 516. ओके, तर पुणे जिल्ह्यावाल्यांनी किती टाकायचा, 521. तुम्हाला ही जी काही लिस्ट आहे या लिस्टची जी काही लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही त्या पद्धतीने काय करू शकता, तुमचा जो काही डिस्ट्रिक्टचा कोड आहे तो तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. म्हणजे 4 नंबरचं मी तुम्हाला माहिती दिली, डिस्ट्रिक्ट कोड किती टाकायचा तो तुम्हाला इथे मी सांगितलेला आहे. नंतर बघा तुम्ही ज्या भागाचा सर्वे करणार आहे ते ग्रामीण आहे का शहरी आहे. जर तुम्ही ग्रामीणमधले असताल तर तिथं 1 आकडा टाका. ओके, कोड किंवा एंट्री काय टाकायचं, 1. जर तुम्ही शहरी भागाचा करणार आहे तर तिथं काय टाकायचं, 2. ओके, इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे, आकडेवारीमध्ये उत्तर द्यायचं आहे. ओके, तिथं तुम्ही लिहायचं नाही ग्रामीण, शहरी, तिथं आकडा टाकायचा आहे फक्त. तुम्हाला असं ड्राफ्टिंग करायचं नाही की तिथं ग्रामीण आहे का शहरी आहे. ओके, हे एक झालं. त्याच्यानंतर तुम्हाला शहराचे किंवा गावाचे नाव टाकायचं आहे. जसं की आता एखाद्या वेळेस नाशिक जिल्हा असेल तर तो नाशिक टाकू शकतो, किंवा त्याच्यातील एखादा सायखेडा गाव आहे तर ते टाकू शकतो, येवला गाव टाकू शकतो, मालेगाव टाकू शकतो. ते त्यांनी त्याचं विलेजचं नाव तिथे टाकू शकतो. शहर किंवा गावचा कोड आहे तो पण तुम्हाला तिथे भेटणार आहे. तुम्ही ती जी काही लिस्ट आहे ती लिस्ट व्यवस्थित बघा, नेटवरती सर्च करा, तुम्हाला तिथला कोड हा भेटणार आहे. जी माहिती नाही ती ते तुम्ही ब्लँक ठेवली तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला NSS युनिट कोड दिलेला आहे. आता बघा इथे जसं की NSSचा युनिट कोड कोणकोणता असतो, आता त्यांनी MH कोड वगैरे द्यायला लावलेला आहे. इथं आम्ही असं ठरवतोय की NSSचा जो काही आपला युनिटचा कोड आहे जसं की NSS D79 वगैरे, तर तो कोड आपण काय करू शकता, इथे देऊ शकता. ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये तुमच्या NSS D79 मधल्या कोणत्या विद्यार्थ्यांनी हा सर्वे केला त्याचा जो काही तुमचा रोल कॉल नंबर असेल तो देखील तुम्ही तिथे देऊ शकता. जसं की NSS D79 मधल्या 10 नंबरच्या विद्यार्थ्यांनी हा सर्वे केलेला आहे म्हणून तिथे डॅश करून 10 पण तुम्ही टाकू शकता. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं नाव न येता त्याच्या कोडनुसार ठरवलं जाईल की हा सर्वे कुणी केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही 9 नंबरचा प्रश्न बघा, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या प्रश्नानंतर तुमचे पुढचे प्रश्न हे स्टार्ट होतात. बघा प्रश्न काय आहे, प्रत्येक घरासाठी सर्वेक्षणाच्या तारखेनुसार कुटुंबात 15 ते 29 वयोगटातील कुणी सदस्य आहे का की जो औपचारिक शिक्षण किंवा नियमित नोकरीत नाही. बघा याच्यात आहे ना, आता आपण सर्वेच करताना सांगितलेलं आहे की जो विद्यार्थी किंवा जो युवक हा औपचारिक शिक्षण घेतलेला नाही किंवा कोणत्याही पद्धतीने नोकरीत नाही त्याचाच सर्वे आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे इथं तुमचा आन्सर काय येणार आहे, होय. ओके, उत्तर काय येणार, होय. त्याच्याकरता इथं तुम्ही काय आकडा टाकायचा, इथे तुम्ही 1 आकडा टाकायचा आहे. ओके, कारण याच्यामध्ये तुम्ही काय करताय की असा कोणता सदस्य आहे का की जो औपचारिक शिक्षण किंवा नियमित नोकरीत नाही.
तर त्याचं उत्तर होय असणार आहे. तर म्हणून इथे तुम्ही एक आकडा टाका. बघा, सर्वेक्षणाच्या तारखेपूर्वीच्या मागील 6 महिन्याच्या कालावधीत दीर्घकाळ 90 दिवस किंवा अधिक वेतनासाठी किंवा नफ्यासाठी रोजगार म्हणजे नियमित रोजगार समजावे. म्हणजे तो कुठेतरी काम करतोय आणि त्याच्यातून त्याला पैसे मिळत आहे, नियमित नफा होतोय, म्हणून त्याला काय करायचं, नियमित रोजगार समजायचा आहे. बघा, आता इथं आपण एक आकडा टाकलेला आहे. त्याच्यानंतर सर्वेक्षणाच्या तारखेपर्यंत कुटुंबात 15 ते 29 वयोगटातील किमान एक व्यक्ती असेल जी औपचारिक शिक्षण किंवा नियमित नोकरीत नसेल. ओके, जर क्वेश्चन नंबर 1मध्ये एक प्रतिवृष्टी असतील तर प्रश्नावलीतील उर्वरित प्रश्न आपल्याला पूर्ण करायचे आहे, अन्यथा ही घरगुती मुलाखत आपल्याला बंद करावी लागणार आहे. बघा, जर का 9 नंबर प्रश्नामध्ये तुमचं उत्तर जर का 2 आलं ना, तर तुम्हाला पुढे कोणत्याच पद्धतीचे प्रश्न सॉल्व करायचे नाही आहे. जर इथं तुमचं उत्तर 1 आलं तरच तुम्हाला याच्या पुढच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ओके, तर ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. ओके, आणि याच्यामध्ये बघा, आता पुढचा प्रश्न आपण वळूया. पुढचा प्रश्न काय सांगितला, क्वेश्चन नंबर 9मध्ये 1 असल्यास सर्वेक्षणाच्या तारखेपासून 15 ते 29 वयोगटातील घरातील सदस्यांची संख्या जे औपचारिक शिक्षणात नाही किंवा नियमित नोकरीत नाही. बघा, तुम्ही ज्या कुटुंबाचा सर्वे करताय त्यातील कुटुंबांची संख्या आपल्याला इथे लिहायची आहे. त्याच्यातील जे काही मेंबर्स आहे त्या मेंबरची संख्या लिहायची. त्याच्यात स्त्री म्हणजे त्याला आपण फिमेल म्हणतो आणि मेल म्हणजे पुरुष, यांची संख्या आपल्याला लिहायची आहे. त्याच्यात जर का त्या घरामध्ये ट्रान्सजेंडर असेल तर त्याची संख्या तुम्ही लिहित असताना मेल या कॉलममध्ये लिहायची आहे. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे, निवडलेला घर क्रमांक किंवा कुटुंब क्रमांक. बघा, आता याच्यामध्ये कोणता कोड टाकायचा लक्षात घ्या. आता जसं एक्झाम्पल आहे, तुमच्याकडे 200चं युनिट आहे आणि या 200च्या युनिटसाठी तुम्हाला 40 फॉर्म दिलेले आहे. ओके, तर त्यामध्ये तुम्ही इथं त्या कुटुंबांचा जो काही सर्वे करताय, तसं मी म्हणेल की कार्यक्रम अधिकाऱ्यांनी काय करायचा, हा कुटुंब क्रमांक वगैरे जो काही आहे ना, तो तुम्हाला जर का 20 फॉर्म दिलेले असतील किंवा 40 फॉर्म दिले तर त्यामध्ये 1, 2, 3 असा क्रमांक त्या प्रत्येक फॉर्मला टाकायचा. म्हणजे तुमचा कुटुंबांचा सर्वे हा त्या पद्धतीने होईल. म्हणजे बघा की एखाद्या वेळेस तुमच्याकडे 35 नंबरचा फॉर्म आहे, म्हणजे इथं तुमचा काय येणार आहे, हा कुटुंब क्रमांक किंवा निवडलेला घर क्रमांक किंवा कुटुंब संख्या किती येणार आहे, 35 येणार आहे. ओके, म्हणजे इथं तुम्हाला तिथल्या त्या प्रत्येक घराचा जसं ग्रामपंचायतीने दिलेला किती कोड आहे तो टाकण्याची आवश्यकता नाही. ओके, त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे 12 नंबर, गेल्या 30 दिवसात कोणत्याही कालावधीसाठी वेतन किंवा नफ्यासाठी काम केलेले कुणी सदस्य आहेत का. जर असेल तर तिथं 1 आकडा टाका. ओके, नसेल तर तिथं काय करा, 2 आकडा टाका. ओके, त्यानंतर मागील 30 दिवसातील कुटुंबाचे किंवा घराचे उत्पन्न रक्कम. ओके, त्या कुटुंबातील लोकांनी किंवा ज्या व्यक्तीचा सर्वे आपण करत आहे त्यांचं मागील 30 दिवसातलं जे काही उत्पन्न आहे ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. आता ते मेन्शन करताना बघा, इथे तुम्हाला अमाऊंट दिलेले आहे. जर तुम्हाला 1 ते 5,000 रुपयापर्यंत उत्पन्न भेटलं असेल तर त्यासाठी तुम्ही 1 आकडा टाकायचा आहे. जर तुम्हाला 5,000 रुपये 1 ते 10,000 रुपयापर्यंत असेल तर तुम्हाला 2 आकडा टाकायचा आहे. 10,000पासून जास्त तर 20,000पर्यंत असेल तर तिथं तुम्हाला 3 आकडा टाकायचा आहे. तसंच तुम्हाला 1 बाय 1 आकडे टाकायचे. जर त्यांनी 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं असेल मागील 30 दिवसात तर तिथे तुम्ही 9 आकडा टाका. ओके, या पद्धतीचे 13 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी कसे लिहायचे आहे हे मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. तर आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. तर पुढच्या भागामध्ये तुम्हाला बघा, इथे काही कॉलम्स दिलेले आहे. ज्या कॉलममध्ये इथे तुम्हाला P1, P2, P3, P4, P5 अशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिलेली आहे. P1 म्हणजे काय, इथं P1चा अर्थ हा पर्सन्स होतो. काय होतो, पर्सन्स म्हणजे त्या घरातील व्यक्ती. ओके, आता इथं प्रश्न काय दिलेला आहे बघा, काळजीपूर्वक बघा. इथे तुम्हाला काय माहिती विचारली ती अगोदर समजून घ्या आणि नंतर पुढे जाऊया. बघा, M2मध्ये सांगितलेलं आहे, सर्वेक्षणाच्या तारखेनुसार 15 ते 29 वर्ष वयोगटातील घरातील सदस्यांचे तपशील जे औपचारिक शिक्षणात नाही किंवा नियमित नोकरीत नाही. बघा, या मॉड्यूलमध्ये सूचीबद्ध केलेल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या मॉड्यूल M1च्या क्वेश्चन 10 मधील नोंदणीशी जुळेल. बघा, मॉड्यूलमध्ये सूचीबद्ध केलेल्या पुरुषांची संख्या आणि M1मध्ये नोंदवलेल्या लोकांशी जुळते का आहे नाही ते देखील तुम्ही तपासा. म्हणजे बघा, इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 10 मध्ये तुम्ही जर का पुरुषांची संख्या 2 लिहिली, ओके, पुरुषांची संख्या किती लिहिली 2 आणि स्त्रियांची संख्या 1 लिहिली, असे मिळून तुम्ही जर का इथे 3 आकडा टाकला, ओके, तर इथे तुमचा
प्रश्न क्रमांक M2 मध्ये इथं तुमच्या लोकांची जी काही संख्या आहे किंवा इथं तुम्ही जो काही डेटा भरणार आहे हा डेटा तेवढ्याच लोकांचा तुम्हाला भरायचा आहे. तिथं फक्त एकच पुरुष किंवा एकच स्त्री असेल तर तिथे तुम्ही एकच टाकू शकता, काही अडचण येणार नाही. असंच असलं पाहिजे की 5पेक्षा जास्त असले पाहिजे असं काही नाही, किंवा 5च असले पाहिजे असं काही नाही. कदाचित तिथं 1 पण येऊ शकतं किंवा 2 पण येईल किंवा 3 पण येणार आहे. ओके, तर त्यांचा डेटा आपल्याला इथे लिहायचा आहे. जसं की बघा, पहिला प्रश्न काय लिहिला, नाव. तर त्या व्यक्तीचं नाव काय आहे ना ते तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये इथं लिहायचं आहे. जसं त्या व्यक्तीचं नाव सुनील असेल, ओके, तर त्या P1 कॉलममध्ये इथं 1 नंबरच्या ठिकाणी लिहायचं सुनील. दुसऱ्याचं नाव सपोज रमेश असेल तर तिथं P2 मध्ये रमेश लिहा. तिसऱ्याचं नाव एखादी मुलगी असेल, जसं राधा नाव असेल तिचं, तर P3 मध्ये तुम्ही राधा नाव तिथे लिहू शकता. तसंच त्यांच्या वडिलांचं नाव लिहा, आईचं नाव लिहा. लिंग जर तुम्ही तिथे पुरुष असेल, जसं P1 हा पुरुषांच्या रिलेटेड असेल तर तिथं एक लिहा. जर P3 ही लेडीजच्या रिलेटेड आहे म्हणून तिथे आपण 2 आकडा टाकणार आहे. P2 हा पुरुषच आहे तर तिथे पण आपण 1 आकडा टाकणार आहे. त्यानंतर पुढचा 5 नंबरचा प्रश्न आहे, वय जन्मतारखेनुसार, म्हणजे आजच्या डेटला त्याचं वय किती कंप्लीट झालेलं आहे ते तुम्ही इथे लिहायचं आहे. जसं की त्याचं वय 27 असेल, 25 असेल, त्या व्यक्तीचं वय हे 15 ते 29च असायला पाहिजे. आणि जो कोणत्याही पद्धतीचं औपचारिक शिक्षण घेत नाही आणि नोकरीत नाही, अशाच लोकांचा तुम्हाला इथे सर्वे करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं आहे तो विवाहित आहे का. जर असेल तर तिथं 1 लिहा. जसं की 1 नंबरचा व्यक्ती P1 हा जर का लग्न झालेला असेल तर तिथं 1 लिहा. लग्न झालेलं नसेल तर तिथं 2 लिहा. ओके, मग तो मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, लग्न झालं तरच 1 लिहा, नसेल झाले तर तिथं 2 लिहा. ओके, नंतर पुढचा प्रश्न आहे, सध्या विवाहित असलेस लग्नाच्या वेळी वय किती होतं. ओके, सपोज P1नी लग्न केलं त्यावेळेस त्याचं वय 25 असेल. ओके, तर 25साठी आपल्याला त्यांनी पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. तर बघा, आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, जर तुमचं वय 15पेक्षा कमी असेल तर तुम्ही काय करा, 1 सिलेक्ट लिहा किंवा मग इथे 1 लिहा. तुमचं लग्न जर का 20 ते 24 वर्षी या दरम्यान झालेलं असेल तर तिथं तुम्हाला किती लिहायचं, 2 लिहायचं. तुमचं लग्न जर का 25 ते 29 या वर्षामध्ये झालेलं असेल तर तिथं तुम्हाला किती लिहायचं, तिथं तुम्हाला मी पुन्हा अगेन येतो. बघा, इथे तुम्हाला लग्न जर का तुमचं 15 वर्षापेक्षा कमी वयाचं झालं तर तिथं 1 लिहा. 15 ते 19 झालं तर 2 लिहा. जर 20 ते 24 झालं तर 3 लिहा. जर 25 ते 29च्या दरम्यान झालेलं असेल तर 4 लिहा. आणि 29 वर्षापेक्षा जास्त झालेलं असेल तर तिथं काय लिहा, 5 हा आकडा तुम्हाला त्या कॉलममध्ये लिहायचा आहे. अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, सर्वोच्च शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. आता बघा, तुम्ही ज्या व्यक्तीचा सर्वे करत आहे हा व्यक्ती तुमचा 15 ते 29 या वयोगटातील व्यक्ती असणार आहे. तर त्या सर्वे करणाऱ्या व्यक्तीचं कोणतं शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्याचा कोड तुम्हाला तिथे लिहायचा आहे. ओके, जसं की इथे एक्झाम्पल आहे, तो व्यक्ती साक्षर नाही आहे. ओके, त्याला फक्त काय करता येतं आहे, आकडेमोड वगैरे करता येते, त्याला लिखाण काम करता येत नाही किंवा वाचन करता येत नाही, तो साक्षर नाही आहे म्हणून तिथं तुम्ही काय करा, 1 आकडा टाका. जर तो औपचारिक शालेय शिक्षणाशिवाय साक्षर असेल तर त्या ठिकाणी काय करा, 2 लिहा. म्हणजे त्याला मी जसं सांगितलं, म्हणजे मगाशी साक्षर नाही म्हणजे त्याला काही लिहिलेलं वगैरे कळत नाही, पण त्याला जर का आकडेवारी वगैरे येत असेल तर त्यासाठी तुम्ही 2 आकडा टाकू शकता. नंतर औपचारिक शालेय शिक्षण पूर्व प्राथमिक, म्हणजे त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्व प्राथमिक झालेलं असेल तर 3 लिहा. प्राथमिक म्हणजे 1ली ते 4थीपर्यंत यापैकी कोणतंही शिक्षण झालं तर त्याला 4 लिहा. जर 6वीपर्यंत किंवा 8वी 7वीपर्यंत झालेलं असेल तर त्याला 5 लिहा. माध्यमिक शिक्षण म्हणजे 10वीपर्यंत झाला असेल तर त्या ठिकाणी काय करा, 6 लिहा. जर 12वीपर्यंत झालं असेल तर 7 लिहा. जर पदवीपर्यंत झालं असेल तर 8 लिहा. जर त्यांनी डिप्लोमा वगैरे केला असेल तर 8 लिहा. त्याची जर का पदवी झाली असेल तर 9 लिहा. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर त्यांनी 10 लिहा. त्यांनी जर का डॉक्टरेट वगैरे मिळवलेला असेल तर त्यांनी 11 लिहा. आणि जो त्याच्या व्यतिरिक्त असेल म्हणजे डॉक्टरेट किंवा त्यापेक्षा वरील असेल त्यांनी सुद्धा काय करायचं, 11 लिहायचं आहे. कारण त्यांनी जर का PhD वगैरे केलेलं ना, अजून तो कोणत्याही पद्धतीने नोकरीत नाही तर त्या पद्धतीने तुम्ही 11 नंबर हा टाकू शकता. बघा, 9 नंबरमध्ये सांगितलेलं आहे, 9वा प्रश्न आहे, जे साक्षर नाहीत किंवा औपचारिक शिक्षणाशिवाय साक्षर आहेत त्यांच्यासाठी कधी औपचारिक शिक्षण घेतले आहे का. ओके, म्हणजे जे लोक साक्षरच नाही आहे त्यांनी
किंवा जे लोक फक्त त्यांना आकडेमोड वगैरे येते त्यांनी काही साक्षर होण्यासाठी काही शिक्षण घेतलं आहे का? तिथं यस असेल तर यस लिहा, यस असेल तर एक आकडा टाका, नसेल तर तिथं 2 आकडा टाका. म्हणजे बघा प्रौढ शिक्षण वगैरे जे काही घेतात ना, ओके, रात्रप्र शाळा वगैरे काही असतात काही ठिकाणी जिथे काय केलं जातं, प्रौढांना शिक्षण दिलं जातं. तर तिथं असेल त्या व्यक्तींनी घेतलं तर तिथे 1 म्हणा, नसेल तर तिथे 2 आकडा तुम्ही ह्या शेजारच्या कॉलममध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा दिलेला आहे 10 नंबर. ज्यांनी कधीतरी औपचारिक शिक्षण घेतले आहे परंतु त्यांनी उच्च प्राथमिक स्तर किंवा पदवी स्तरावरील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र पूर्ण केले नाही, औपचारिक सोडण्याचे कारण. बघा इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे. याच्यात तुम्ही मल्टिपल चॉईस सिलेक्ट करू शकता. बघा जसं की त्यांनी शिक्षण का पूर्ण केलं नाही याचं कारण त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. नंबर 1, त्याला शिक्षणात रस नाही आहे म्हणून त्यांनी काय केलं, शिक्षण सोडून दिलं. किंवा घरातील काही आर्थिक अडचण असेल किंवा घरगुती कामामध्ये तो गुंतलेला आहे, म्हणजे शेतीचं कामच इतकं आहे की त्याला शिक्षण घ्यायलाच त्याला टाईम नाही. म्हणून हे जर का आकडे तुम्हाला टाकायचे असेल तर त्या पद्धतीचे आकडे टाकू शकता. जसं की त्याला जर का वाटलं की शैक्षणिक संस्था दूर आहे म्हणून त्यांनी शिक्षण सोडून दिलं, म्हणून तिथं काय करा, आकडा 5 टाका. सपोज राधा नावाची मुलगी आहे तर तिची आर्थिक अडचण आहे म्हणून तिने 3 नंबरच्या कॉलममध्ये आपण राधाची डिटेल लिहितो आहे म्हणून आर्थिक अडचण किंवा तिला आपण म्हणूया की तिला शैक्षणिक संस्था दूर आहे म्हणून तिने 5 नंबर लिहिला, किंवा घरातील आर्थिक अडचण आहे म्हणून तिने 2 नंबर लिहिला. तर ती चॉईस त्या विद्यार्थ्यांवर आहे. किंवा कदाचित असं असेल की तुमच्या शैक्षणिक संस्थेत अनुकूल असं वातावरण नाही आहे तर तिथे तुम्ही 13 आकडा टाकू शकता. इथे तुम्ही जे काही 1 पासून तर 13, 14, 15 किंवा कदाचित 19 पर्यंत दाखवलेलं आहे. किंवा कदाचित एखादी अपंगत्व असेल तर अपंगत्व असल्या कारणामुळे तिथं तुम्ही काय करू शकता, 19 हा देखील आकडा टाकू शकता. ओके. त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा. ज्यांनी ग्रॅज्युएशन लेवलच्या खाली उच्च शिक्षण किंवा डिप्लोमा पदवी पूर्ण केलेली आहे. तुम्ही कधी ग्रॅज्युएशन लेवलचे शिक्षण घेतले आहे का किंवा पदवी स्तरावरचे डिप्लोमा सर्टिफिकेट घेतले आहे का? बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही काय केलेलं आहे, आता पदवी म्हणजे तुम्ही BA BCom BScला म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलला तुम्ही शिक्षण घेतलं आहे का असा प्रश्न केला आहे. कारण तुमचं तर डिप्लोमा कंप्लीट झाला आहे, तुम्ही त्याच्या पुढचं शिक्षण घेतलं आहे का? तर तिथं यस असेल तर 1 लिहा, नसेल तर तिथं काय करा, 2 लिहा. बघा हा प्रश्न कुणासाठी आहे, प्रश्न क्रमांक 8 मध्ये ज्यांनी कोड 7 किंवा 8 लिहिला आहे त्यांच्यासाठीच, अदरवाईज बाकीच्यांसाठी असणार नाही. त्याच्यानंतर बघा जसं की हा 10 नंबरचा प्रश्न सुद्धा बघा हा कुणासाठी आहे, त्यांनी दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 8 मध्ये ज्यांनी 3, 4, 5 किंवा 6 कोड करता प्रश्न क्रमांक 9चं उत्तर लिहिलेलं आहे. ओके, काय लिहिलेलं आहे इथं तुम्हाला जे काही दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 8 मधले, म्हणजे तुमचा जो काही शिक्षण घेणारा वर्ग आहे तो कोणता आहे त्यावरून तुम्हाला पुढच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण 11वा प्रश्न बघितला की तुम्ही तुमचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट झालेला आहे 10वी नंतर किंवा 12वी नंतर, तर तुम्ही आता पुढच्या लेवलला शिक्षण घेतलं आहेत का? यस असेल तर यस करा, नसेल तर नो करा. म्हणजे इथं यस असेल तर तुम्ही 1 आकडा टाका, नसेल तर तिथं 2 आकडा टाका. पण हा प्रश्न कुणासाठी आहे, ज्यांनी 8 मध्ये ग्रॅज्युएशन लेवल किंवा सर्टिफिकेट लेवल ज्यांनी सिलेक्ट केला आहे त्यांच्यासाठीच असणार आहे. त्याचा पुढचा 12 नंबरचा प्रश्न आहे. बघा ज्यांनी कधीतरी पदवी स्तरावर किंवा पदवी स्तरावरील महाविद्यालयाच्या पदविका किंवा प्रमाणपत्र शिक्षण घेतलं आहे परंतु महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेलं नाही, तर त्यांचं शिक्षण सोडण्याचं कारण काय ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. म्हणजे बघा एखादा विद्यार्थी आहे त्यांनी 12वी नंतर त्यांनी FY BComला कदाचित प्रवेश घेतला पण त्यांनी काही कारणास्तव काय केलं, ते शिक्षण सोडून दिलं. तर ते शिक्षण का सोडलं त्याचं कारण तुम्हाला इथं लिहायचं आहे. बघा त्याच्यासाठी कारण दिलेलं आहे की शिक्षणात रस नाही, त्यासाठी तो 1 आकडा टाकू शकतो. आर्थिक अडचणी हे जर का कारण असेल तर 2 आकडा टाकू शकतो. शैक्षणिक संस्था दूर आहे तर तिथं 5 नंबर टाका. नंतर शैक्षणिक संस्थेत अनुकूल वातावरण नाही तिथं 13 टाका. खराब आरोग्य किंवा अपंगत्व आहे त्यामुळे तुम्ही शिक्षण घेतलं नाही तिथं 17 नंबर हा मुद्दा टाका. ओके. त्यानंतर बघा 13 नंबरचा प्रश्न आहे की ज्ञात भाषा. ओके, तिथं सांगितलं की एकाहून अधिक पर्याय असतील तर ते तुम्ही कोड लिहू शकता. इथे तुम्हाला कॉलम पण दिलेले आहे, पण त्याला जी काही पहिली भाषा माहिती आहे तो सुरुवातीला अगोदर टाकेल. जसं की त्याला आता याच्यातील मराठी भाषा माहिती आहे तर मराठी भाषेसाठी त्याचा जो काही कोड असणार आहे तो तुम्हाला इथे मी सांगतो किती, 19ला नाही, 1 मिनटं फक्त. मराठी भाषेसाठीचा जो काही कोड आहे तो आहे 10.
इंग्रजी भाषेसाठी कोड आहे 19. त्याला जर का हिंदी येत असेल तर त्यासाठी तुम्ही 4 नंबर टाका. त्याच्यानंतर तुम्हाला जर का आणखीन उर्दू वगैरे येत असेल तर उर्दूसाठी त्यांनी 18 नंबर दिलेला आहे. किंवा तुम्हाला आणखीन गुजराती भाषा येत असेल, तामिळ भाषा येत असेल, सिंधी भाषा येत असेल तर तुम्ही ते काय करू शकता, त्या कॉलमला तेवढे आकडे टाकू शकता. घरातील सदस्यांनी अहवाल दिल्यास जास्तीत जास्त 5 कोड रेकॉर्ड करा. तिथं बघा 1 2 3 4 5 कॉलम दिलेले आहे. त्या कॉलममध्ये तुम्ही तेवढी रक्कम मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर बघा 14 नंबरचा प्रश्न आहे, तुम्ही पगारासाठी काम शोधत आहे का? ओके, आता तुमचं म्हणजे शिक्षण घेतलेलं नाही पण तुम्हाला आता पुढे रोजगार मिळवायचा आहे, कुठेतरी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे. जर त्यासाठी तुम्ही कुठे नोकरी शोधत असाल तर त्यासाठी तुम्ही शोधत असाल तर तिथं 1 लिहा, नसेल तर तिथं 2 लिहा. प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 14मध्ये जर का कोड 1 असल्यास तर तुम्ही कुठल्या प्रकारचं काम शोधत आहे? ओके, बघा आता ज्यांनी 1 पर्याय निवडला त्यांच्यासाठी हा 15 नंबरचा प्रश्न आहे. ओके, मग तो जर का आहे त्याला वाटत असेल की नाही मला माहिती आणि तंत्रज्ञान किंवा माहिती आणि दळणवळण क्षेत्रात मी नोकरी शोधतोय तर त्या ठिकाणी त्यांनी इथं 8 नंबर टाकायचा आहे. किंवा तो बांधकामाच्या संदर्भात तो काम करणार असेल तर त्यांनी 4 नंबर टाकायचा आहे. इथं तुम्हाला कोड दिलेले आहे. किंवा त्याला जर का वाटलं की मला आता शेती करायची आहे किंवा कृषी वनीकरण किंवा मासेमारी करायची आहे त्यासाठी तो 1 नंबर आकडा टाकू शकतो. ओके, त्याच्या पुढे तुम्हाला बघा इथं 16 नंबर प्रश्न दिलेला आहे. तुम्ही 3 महिन्यात व्यवसाय किंवा म्हणजे पुढील 3 महिन्यात व्यवसाय किंवा नफ्यासाठी रोजगार कार्य सुरू करण्याची योजना आखत आहे का? तर तिथं म्हणजे आता तुम्ही काय करताय इथं ठरवलेलं आहे की तुम्हाला शेती क्षेत्रात काम करायचं आहे किंवा विमा क्षेत्रात काम करायचं आहे तर तुम्ही काही योजना आखली का? असेल तर तिथं 1 लिहा, नसेल तर तिथं 2 लिहायचे आहेत. त्याच्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आहे. बघा इथं 16 नंबर सांगितलं आहे. प्रश्न 16मध्ये कोड 1 असणाऱ्यांसाठी प्रश्न क्रमांक 17 आणि 18 हा प्रश्न विचारलेला आहे. बघा ज्यांनी इथं 16 नंबर प्रश्नामध्ये इथं होय योजना आखली आहे का असेल तर तुम्हाला हा 17-18 प्रश्न सोडायचा, नसेल तर तुम्हाला हा काय करायचा, ड्रॉप करायचा आहे. बघा 17 नंबर सांगितला आहे की जर घरातील सदस्य संख्या व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असेल तर कुठला व्यवसाय सुरू करण्याचं नियोजन आहे तर त्याची माहिती तुम्हाला लिहायची आहे. ओके, बघा घरातील सदस्य एखादा व्यवसाय सुरू करतोय. बघा इथे तुम्ही 16मध्ये यस लिहिलं आहे आणि 1 आकडा टाकला आहे. तर इथे तुम्ही तो कोणकोणत्या क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतोय किंवा नियोजन करतोय त्याचा आकडा तुम्हाला टाकायचा आहे. जसं तो व्यापार करण्याचा विचार करत असेल तर त्या ठिकाणी P1मध्ये 5 कॉलम लिहा. ओके, जर राधा नावाची विद्यार्थिनी आपण बघितलं आहे की P3मध्ये राधा नावाची डिटेल लिहितोय तर त्यामध्ये ती कृषी क्षेत्रात काम करू इच्छित आहे किंवा तिचं नियोजन आहे तर तिथं 1 नंबर इथे तुम्ही टाकू शकता. बघा 18 नंबर दिलेला आहे. जर घरातील सदस्य व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असेल तर व्यवसायासाठी निधीचा तुमचा मुख्य स्रोत कोणता असणार आहे? ओके, तुम्हाला आता घरातील व्यक्ती पुढे नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर घरातील व्यक्तीचा काय सोर्स आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा घरातील इतर सदस्य सोर्स काय आहे की ते काय करतील, बचतीच्या माध्यमातून निधी उभारण्याचा प्रयत्न करणार आहे तर तिथं 1 नंबर टाकू शकता. किंवा तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्ज घेणार असेल तर त्या ठिकाणी 3 नंबर टाका. नातेवाईकांकडून मदत घेणार असेल तर त्या ठिकाणी 7 नंबर तुम्ही मुद्दा टाकू शकता. ओके, त्याच्यानंतर 19 नंबरचा मुद्दा आहे. क्वेश्चन नंबर 14मध्ये जर का 2 कोड असेल तर आणि 16मध्ये 2 असणाऱ्यांसाठी पुढील 3 महिन्यासाठी मुख्य योजना कोणती? आता प्रश्न क्रमांक 14 बघूया आणि प्रश्न क्रमांक 16 बघूया. तिथं आपण नो आकडा टाकलेला आहे. 14मध्ये काय आहे, तुम्ही पगारासाठी काम शोधत आहे का? तिथं जर का उत्तर तुमचं नाही आहे तरच तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. जसं व्यवसायासाठी तुम्ही योजना आखली आहे का? जर असेल तर तुम्हाला 17-18 सोडवायचं आहे, नसेल तर तुम्हाला नो मुद्दा केला तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, हा प्रश्न सॉल्व करायचा आहे 19 नंबरचा. बघा नक्की काय आहे, आता तुम्ही जर का नोकरी करत नाही तर तुम्ही दुसरं काय करण्याचा प्रयत्न करता आहे तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे तिथं 19 नंबरचा प्रश्न पुन्हा समजून घ्या. प्रश्न क्रमांक 14मध्ये जर का तुमचं उत्तर नो आलेलं आहे म्हणजे तिथं जर का 2 आलं किंवा तुम्ही काही कामधंदा करण्यासाठी किंवा नफा योजनासाठी काही योजना आखली का, नसेल तर तिथं सुद्धा तुम्ही 2 केलेलं आहे. तर मग त्याच्या पुढचा त्यांनी प्रश्न विचारला आहे तर पुढील 3 महिन्यासाठी मुख्य योजना कोणती आहे, म्हणजे पुढच्या 3 महिन्यासाठी तुम्ही काय करणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही उच्च शिक्षणात प्रवेश घेणार असेल तर तिथं 1 टाका. तुम्ही
परंपरागत तुमचा व्यवसाय चालवणार आहे तर तिथं 2 टाका, काही घरगुती कर्तव्य पार पाडणार असेल तर तिथं 3 टाका, काही स्वयंसेवी कार्य किंवा काही सामाजिक कार्य करणार असेल तर तिथं 4 टाका, फुरसतीचा वेळ जर का घालवणार म्हणजे फक्त टाईमपास करणार असेल तर तिथं 5 टाका, याच्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त काही वेगळंच करणार असेल तर तिथं तुम्ही 9 आकडा टाकू शकता. ओके, तर या पद्धतीचा प्रश्न क्रमांक 19 आहे. नंतर प्रश्न क्रमांक 20 विचारला आहे, तुम्ही यापूर्वी कोणत्याही कारणासाठी बँकेला कर्जासाठी अर्ज केला आहे का? म्हणजे काही कदाचित तुम्हाला एज्युकेशन लोन घ्यायचा असेल, व्यवसाय करायचा म्हणून लोन घेतला असेल तर एक यस असेल तर 1 टाका, नसेल तर तिथं 2 नो टाका. ओके, आता त्यांनी सांगितलं आहे क्वेश्चन नंबर 20मध्ये कोड 1 असल्यास प्रश्न क्रमांक 21 ते 23 प्रश्न विचारात घ्यायचे. बघा, जसं की तुम्ही यापूर्वी लोन घेण्यासाठी अर्ज केला आहे तर त्याच्यासाठी त्यांनी 21वा प्रश्न विचारला आहे, तुम्ही बँकेच्या कर्जासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी तुम्ही कधी अर्ज केला होता? शेवटचे 12 महिने म्हणजे 1 वर्ष झाला असेल किंवा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. 1 वर्ष झाला असेल तर 1 करा, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाले तर तिथं 2 करा. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 दिलेला आहे, तुम्ही बँकेच्या कर्जासाठी कोणत्या उद्देशाने अर्ज केला होता? म्हणजे कर्ज कोणत्या कारणासाठी घेतलं? नंबर 1 शिक्षणासाठी घेतला असेल तर 1 टाका, व्यवसाय करण्यासाठी दाखवला असेल तर 2 करा, घर खरेदीसाठी दाखवलं तर 3 करा, कार खरेदीसाठी 4 दाखवा, लग्नासाठी 5 दाखवा, सुट्टीसाठी 6 आणि काही याच्या व्यतिरिक्त वेगळं कारण असेल तर त्यासाठी 9 दाखवा. ओके, त्यानंतर तुमचा 23वा प्रश्न आहे, बँकेचे कर्ज मिळाले आहे का? तुम्ही कर्जासाठी अर्ज केला, कर्ज भेटलं, कर्ज मिळालं का? सपोज तुम्ही शिक्षणासाठी कर्ज घेतलं असेल, तुम्हाला कर्ज मिळालं तर तुम्ही यस करा, नसेल तर तुम्ही नो करा. ओके, नंतर 24वा प्रश्न आहे. बघा, क्वेश्चन नंबर 23मध्ये कोड 1 असल्यास आपल्याला या उद्देशासाठी हा निधी वापरता आला का? बघा, 23वा प्रश्नाचं उत्तर तुम्ही कर्ज मिळालं का तिथं यस उत्तर लिहिलं तर इथं तुम्ही काय करू शकता, निधी वापरला आहे का? हो असेल तर 1 लिहा, नसेल तर तिथं 2 लिहा. 25वा आहे, तुम्ही गेल्या 6 महिन्यात कोणत्याही कालावधीसाठी पगारासाठी किंवा नोकरीसाठी काम केलं आहे का? बघा, आता गेल्या 6 महिन्यात, मागच्या 6 महिन्यात तुम्ही काही काम केलेलं आहे का? हे लक्षात घेतलं जाऊ शकतं की त्या घरातील सदस्याने वेतन किंवा नफ्यासाठी 6 महिन्याच्या कालावधीपेक्षा कमी काम केले होते किंवा ज्यांनी गेल्या 6 महिन्यात कालावधीसाठी काम केले होते परंतु सर्वेक्षणाच्या तारखेला वेतनासाठी नफ्यामध्ये नोकरी नाही, याकरता कोड 1 लिहायचं आहे. म्हणजे ऑलरेडी 6 महिन्यापूर्वी काम करत होते बट आत्ता करत नाही आहे तर त्या ठिकाणी त्यांनी काय करायचं आहे, 1 उत्तर लिहायचं, अदरवाईज तुम्ही 2 उत्तर लिहू शकता. ओके, त्याचा पुढचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न क्रमांक 25 दिलेलं आहे, जर कोडमध्ये 1 असल्यास व्यक्तींनी 26 ते 29 प्रश्न सॉल्व करायचे. जर 26 ते 29 हे प्रश्न घरातील सदस्याने पगार किंवा नफ्यासाठी काम केले, त्या कामाच्या संदर्भात असेल त्यांनी 25 ते 25मध्ये नमूद केलेले असायला पाहिजे. बघा, तुम्ही त्यावेळेस वेतन घेण्यासाठी तुम्ही नफ्यासाठी काम केलं असल्यास त्या रोजगाराचं स्वरूप काय, म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही कोणतं काम केलं, तर शेतीसाठी जर का काम केलं तर तिथे 1 लिहा. ओके, जर तुम्ही मजुरीसाठी काम केलं तर तिथं 3 लिहा. ओके, नंतर नफ्यासाठी स्वयंरोजगार केला तर त्यासाठी 4 पर्याय लिहा. बघा, हा 25मध्ये जर का तुम्हाला 25व्या प्रश्नामध्ये जर का तुमचं उत्तर 1 असेल तरच तुम्हाला या 26व्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, नाहीतर तुम्ही तो प्रश्न इग्नोर करा. 27वं दिलेलं आहे, सर्वेक्षणाच्या तारखेनुसार घरातील सदस्यांनी मागील 6 महिन्यात जे काम केले होते तेच काम आता चालू ठेवले आहेत का? म्हणजे मागं तुम्ही शेती काम करत होतात, त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न मिळालं आहे, मग आत्ता पण तुम्ही शेती काम चालू ठेवताय का? असेल यस असेल तर तिथं 1 लिहा, नसेल तर तिथं 2 लिहा. त्याच्यानंतर बघा, 28वा प्रश्न आहे, जर घरातील सदस्य तेच काम करत असेल तर त्याने किंवा तिने गेल्या 6 महिन्यात काम केले होते, त्या कामात 30 दिवसात घरातील सदस्याने किती दिवस काम केले? इथं तुम्हाला दिवसांची संख्या लिहायची. जसं की त्यांनी 15 दिवस काम केलं, 8 दिवस काम केलं, 9 दिवस काम केलं, तर त्यांनी तेवढं काम काय करायचं, तेवढे दिवस त्यांनी त्या कॉलममध्ये टाकायचे आहेत. नंतर 30वं सांगितलेलं आहे. ओके, 29वा प्रश्न राहिलेला आहे. 29मध्ये त्यांनी सांगितलं आहे, जर घरातील सदस्य तेच काम करत नसेल किंवा जे काम त्याने किंवा तिने 6 महिन्यात केलं असेल तर काम न करण्याचे कारण. ओके, म्हणजे कदाचित असं असेल 6 महिन्यात काम केलं होतं बट आता काम करत नाही. काम न करण्याचं कारण का, की छाटणी केली किंवा काढून टाकलं कामावरून. ओके, तर त्यासाठी 1 टाका. जर कराराची समाप्ती संपली म्हणजे तुमचं कॉन्ट्रॅक्ट फक्त 11 महिन्याचं होतं, ते संपलं म्हणून तुम्हाला काढून दिलं म्हणून 2 टाका. किंवा ते कामच बंद झालं, म्हणजे एखाद्या कंपनीत तुम्ही काम करत होते, आता ते कामच बंद झालं तर तिथं 3 टाका. किंवा त्या क्षेत्रामध्ये आता कामच नाही आहे,
ओके. म्हणजे तुम्ही कदाचित एखाद्या गावामध्ये खाणकाम व्यवसाय करत असेल, आता ते खाणकाम व्यवसायच तिथं राहिलेलं नाही आहे, म्हणून तिथं तुम्ही 4 नंबर टाकू शकता किंवा काही अदर कारण असेल तर तिथं तुम्ही 5 नंबर टाकायचा आहे. हा प्रश्न क्रमांक 29 झाला. प्रश्न क्रमांक 30 आहे, सध्या विवाहित असल्यास जोडीदार 15 किंवा 29 वर्ष वयोगटातील घरातील सदस्य आहे का, किंवा सर्वेक्षणाच्या तारखेला औपचारिक शिक्षण किंवा नियमित नोकरीत आहे का. बघा याच्यामध्ये आता सपोज तुम्ही राधा नावाची व्यक्ती आपण P3मध्ये विचारात घेतलेली आहे, तर राधा नावाच्या व्यक्तीचं लग्न झालं आहे का. ओके. त्यांनी काय सांगितलं, सध्या विवाहित असल्यास जोडीदार या वयोगटातील सदस्य आहे का आणि सर्वेक्षणाच्या तारखेला औपचारिक शिक्षण घेत आहे का. म्हणजे राधा नावाच्या व्यक्तीचा जो काही साथीदार आहे जीवनसाथी, तर त्याचं लग्न झालं आहे का. असेल तर यस 1 लिहा, नसेल तर तिथं 2 पर्याय लिहू शकता. त्याच्यानंतर 31वा नंबर आहे, जर जोडीदार 15 ते 29 वयोगटातील घरातील सदस्य असेल आणि सर्वेक्षणाच्या तारखेला औपचारिक शिक्षण किंवा नियमित नोकरीत नाही, अनुक्रमांक नोंदवा P2, P3, P4 म्हणा, ज्याच्याकरता जोडीदाराचा तपशील नोंदवला जाईल. क्वेश्चन 30 करता एक उत्तर असल्यास हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे, आता तो जोडीदार नोकरीत आहे किंवा नाही याचं तुम्ही उत्तर यस किंवा नो लिहिलेलं आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, त्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं ते मी तुम्हाला इथे सांगतो. याच्यात तुम्हाला जे काय आहे तर इथे बघा प्रश्नांमध्ये तुम्हाला P2, P3 आणि P4 या कॉलमलाच तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. तो नियमित नोकरीत आहे का, किंवा तो व्यक्ती आता औपचारिक शिक्षण घेत आहे का. तिथं असेल तरच तुम्हाला तिथं माहिती टाकायची, नसेल तर हा प्रश्न विचारात घ्यायचा नाही. ओके. बघा जर जोडीदार, पुढचं त्यांनी सांगितलेलं आहे महत्त्वाची इन्स्ट्रक्शन, जर जोडीदार 15 ते 29 वयोगटातील घरातील सदस्य असेल आणि सर्वेक्षणाच्या तारखेला औपचारिक शिक्षण किंवा नियमित नोकरीत नसेल, तर प्रश्न क्रमांक 32 आणि 33 वर माहिती गोळा करू नका. ओके. बघा म्हणजे जी माहिती आपण ऑलरेडी इथं प्रश्न क्रमांक 30 आणि 31मध्ये मेन्शन केलेली, त्याच्यासाठी तुम्हाला 32 आणि 33मध्ये मेन्शन करण्याची गरज नाही. जर तो विवाहित असल्यास तुमचा जोडीदार गेल्या 6 महिन्यात कोणत्याही कालावधीसाठी पगार किंवा नफ्यासाठी काम करत आहे का. जर असेल तर तिथं 1 असेल तर 1 लिहा, नसेल तर तिथं 2 लिहा. ओके. आणि 33वं दिलेलं आहे, जोडीदाराच्या नोकरीचे स्वरूप, म्हणजे जो काही जो साथीदार आहे तो कोणत्या पद्धतीचा जॉब करत आहे. जसं नफ्यासाठी स्वयंरोजगार करत असेल तर 4 लिहा, शेती किंवा पगार कमाई लिहित असेल तर तिथं 1 लिहा, नफ्यासाठी स्वयंरोजगार करत असेल तर तिथं 2 लिहा. आता त्याच्यात तिथं मी म्हणेल की 1 आणि 2 हेच पर्याय लिहा, 4 किंवा 3 पर्याय लिहू नका, कारण ते डबल रिपीटेड झालेलं आहे. बघा या पद्धतीने तुम्हाला हा सर्वेक्षणाचा फॉर्म काय करायचा आहे, भरायचा आहे. हा भरा. काही अडचण असल्यास आपल्या महाविद्यालयातील काय करा, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांशी संपर्क करा, ते तुम्हाला फॉर्म देतील. बघा आज तर शुक्रवार आहे, उद्या शनिवार आणि सोमवार मंगळवारपर्यंत आपल्याला हा फॉर्म भरून जमा करायचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान 1 फॉर्म भरला, तुमचं 100-200चे युनिट असतील तर तुम्ही त्या दत्तक कुटुंबाचं सर्वेक्षण करू शकता. व्यवस्थित पद्धतीने तुम्ही माहिती घ्या, सत्य माहिती देण्याचा प्रयत्न करा, कारण यामार्फत केंद्राकडून काही विविध योजना त्यांची अंमलबजावणी केली जाऊ शकते. तर तुम्हाला काही शंका असल्यास निश्चित चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिले जातील. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.